लोकसंस्कृती म्हणजे काय? तर लोकराहाटी जी आहे, राहाटी म्हणजे काय? लोकांचं राहणीमान आणि तेव्हा त्यांना आवश्यक असलेल्या गरजा. लोककला ज्या आहेत ते विधिनाट्य, भक्तिनाट्य, प्रबोधन नाट्य आणि लोकानुरंजन या 4 प्रकारामध्ये आपल्याला दिसून येतात. ती वैदिन काय करायची? जे ओरिजिनल वैदिन असते ती गावभर हे सगळं गजगं, बिबा, तिच्याजवळ परत काही आयुर्वेदिक औषधी, बाकी सुया हे ते सगळं विकायची आणि त्याच्या बदल्यात ती जेवण मागायची. ते गोंधळामध्ये करपल्लवी एक प्रकार आहे. ओके. करपल्लवी ही भाषा अशी आहे, की हे गोंधळी काय करायचे? हेरगिरीचं काम करायचे. हो. तर शिवाजी महाराजांच्या काळात तर त्यांना खूप काम मिळालं होतं हेरगिरीचं. नमस्कार. पर्ण दिवाळी अंकामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. भारतीय संस्कृती म्हणजे केवळ वैदिक संस्कृती नव्हे, तर नानाविध संस्कृतींचा गुच्छ. या संस्कृतीच्या पोटात सामावलेली लोकसंस्कृती. या लोकसंस्कृतीला समृद्ध करणाऱ्या अशा लोककला. आज लेखिका, दिग्दर्शिका, लोककलांचा अभ्यास करणारे असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर मोनिका ठक्कर आज आपल्याला लोककलांचा विषयी सांगणार आहे. नमस्कार ताई. नमस्कार. लोककला म्हणजे काय आणि लोककलांच्या इतिहासाविषयी ऐकायला आवडेल. समूह मनाचा गीत, नृत्य, नाट्य आणि संगीतमय आविष्कार म्हणजे लोककला. इथं जिथं समूह मन आहे तिथं लोककला आहे. त्याचा इतिहास असा आहे, एक छोटीशी कथा आहे जे मानववंश शास्त्रज्ञ सांगतात किंवा आपले लोककला, लोकसाहित्याचे अभ्यासक सांगतात. ते म्हणजे असं की खरं म्हणजे लोककला कुठून सुरुवात झाली, नेमकं वर्ष कोणतं होतं, नेमकं कारण काय होतं, इथं कुठंही त्याचं प्रूफ मिळत नाही. बरोबर. स्पष्टीकरण मिळत नाही. बरोबर. पण त्याचा अंदाज त्यांनी लावला. तो ओके. अंदाज कसा त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते, की एकेकाळी जेव्हा माकडातून माणूस झाला, जेव्हा त्याची शेपटी गळाली, सगळे केस गळाले आणि तो माणसासारखा ताठ चालू लागला आणि तेव्हा त्याला काही माहित नव्हतं. ना भाषा माहित होती, ना कपडे माहित होते, ना कुठे राहायचं माहित होतं, ना काही खायचं माहित होतं. म्हणजे खायचं म्हणजे अन्न माहित नव्हतं. बाकी माकडाला जे माहित होतं ते त्याला माहित होतं, की फळं खायची असतात, ते फळच खायचं. पण त्याला एक समज आली होती छोट्या-छोट्या गोष्टींची आणि त्याच्या अंगावरचे केस गळाल्यामुळे ऋतुमानाचा जो बदल त्याला जाणवायचा तो अधिक प्रमाणात जाणवायला लागला होता. म्हणजे भरपूर पाऊस, भरपूर थंडी, भरपूर ऊन, कारण ते जंगलात राहत होते आणि बरोबर. माणसं तेव्हा कमी, त्यामुळे हे ऋतुचक्र जे होतं हे भरपूर प्रमाणातच जाणवायचं. म्हणजे बरोबर. आपणही आता असतो तर ते जाणवलं असतं. जाणार. अगदी साहजिक गोष्ट आहे ती. तर त्याच्या लक्षात येईना की हे नेमकं काय आहे. ओके. म्हणजे पाऊस म्हणजे काय, थंडी लागतीये हे त्याला कळत नव्हतं. हे काहीतरी त्रास होतोय याचा. हे म्हणजे नेमकं काय, ऊन म्हणजे नेमकं काय आणि ह्याची काय गरज आहे. हे काहीही जेव्हा त्याला माहित नव्हतं, तेव्हा त्याच्या मनात एकच आलं, की कुठली तरी अशी एक शक्ती आहे, जे हे सगळं करते ओके. आणि आपल्याला घाबरवतीये. मग आता आपण काय केलं पाहिजे? तर एक तुम्ही सहज मानसशास्त्राचा जर विचार केला, तर तुमच्या लक्षात येईल आजही आपण तेच करतो. एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला समजत नाही, आपण घाबरतो. म्हणजे कोरोना पिरियडमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, की आपण देवाचा धावा करतो. बरोबर आहे. एक कुठलीतरी अज्ञात शक्ती आहे, ती शक्ती आपल्याला वाचवू शकते. ही अगदी सहज मानसिकता जी आज आहे, ती तेव्हा पण होती. त्यांनी काय केलं, आता काय करावं? तर आपल्याला काय आवडतं? आज आपणही कोणाला जर गिफ्ट देणार असू, तर आपण काय म्हणतो, आपल्याला जे आवडतं ते आपण त्यांना देऊया म्हणजे ते अधिक खुश होतील. बरोबर. कारण आपण कॉन्फिडंट असतो, की बरोबर. ते त्याला आवडणारच किंवा त्याची आवडी-निवडी आपल्याला माहित असतात. तर हा एक वेगळा भाग झाला. तर तेव्हा त्याला काय माहितीये, ती फळं जी तो खातो आणि ही फळं खाण्यासारखी आणि ही गोड आहे आणि ही बरोबर. आपल्याला आवडतात. मग फुलं, ही फुलं किती सुंदर आहे दिसायला. मग आपण ती फुलं जमा करूया. म्हणजे असं करून त्यांनी काय केलं, फुलं जमा केली, पानं जमा केली, फळं जमा केली आणि एका कुठेतरी ठिकाणी जिथून त्याला ते जाणवलं ही इथून कुठून तरी वरून येतं, बरोबर आहे. ते ठिकाण त्यांनी शोधून तिथं ते सगळं जमा केलं आणि प्रार्थना केली, की जी कोणी ही अज्ञात शक्ती आहे, म्हणजे हे तुम्ही माझ्या प्रगत भाषेत बोलतेय, त्यांनी त्याच्या भाषेत काय प्रार्थना केली असं मी माहित नाही, की ही जी कोणी अज्ञात शक्ती आहे, तर आम्हाला त्रास देऊ नका, आम्हाला क्षमा करा आणि काही आमच्याच्याने चुकलं असेल तर क्षमा करा वगैरे वगैरे सारखी त्यांनी एक भाबडी प्रार्थना केली असावी. आता प्रार्थनेचं तुम्ही बघाल
कुठल्याही प्रकारची जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला एक मानसिक समाधान प्राप्त होत असतं. बरोबर आहे. तर तेव्हा त्याला ते मानसिक समाधान प्राप्त झाल्यामुळे काय झालं, की ते जे ऋतूचे बदल होते किंवा ती ऋतुमान येत होतं, जेव्हा ते सगळं घडत होतं, तेव्हा ते सहन करण्याची थोडीफार का असेना, एक शक्ती त्याला प्राप्त झाली. बरोबर. आणि त्यानंतर काय झालं, की हळू ते जेव्हा हे असं सगळं करत राहिले, आता तेव्हा कधी करायचं, कसं करायचं, मुहूर्त हे 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 काही हा विषयच नव्हता. बरोबर आहे. आज आपल्याला मुहूर्त आणि हे वैदिक शास्त्रामुळे सगळं कळतंय, तेव्हा हं. असं सगळं काही नव्हतं. मग तेव्हा काय झालं, की तुम्ही आजही विचार करा, की आपला एखादा जर ग्रुप असेल, त्या ग्रुपमध्ये एखादा लीडर असतो बरोबर. आणि तो स्वाभाविक लीडर असतो. तो त्या ग्रुपमधून बाहेर येतो आणि म्हणतो, की हे आपण असं-असं केलं पाहिजे, हे असं-असं झालं पाहिजे आणि सगळे त्याचं ऐकतात, आपसूक ऐकतात. बरोबर. अगदी तसंच तेव्हा घडलं. त्यांच्यातला एक लीडर क्वालिटी असलेला माणूस बाहेर येतो आणि तो म्हणतो, की आपण ही जी अज्ञात शक्ती आहे, ह्याच्यासाठी आणखी काही केलं पाहिजे. बरोबर आहे. तर आणि आपल्याला काहीतरी त्याचा फायदा होईल, काहीतरी कळत जाईल. तर त्यांनी काय केलं, तर दगड उचलला. दगडाने दगडावर मारलं म्हणजे म्युझिक तयार केलं, संगीत हं. तयार हं, केलं. हं, हं. काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, काहीतरी लयताल आणण्याचा प्रयत्न केला. असे अनेक प्रकार त्यांनी केले असावे, हं, असा हं. अंदाज अभ्यासकांचा आहे. ओके. आणि ह्यातून काय झालं, की जो आवाज होत होता, तो जंगलात जिथं-जिथं घुमत होता, तर तिकडल्या जंगलाच्या पलीकडे तिकडे काही राहत असतील. एक वस्ती छोटीशी असेल किंवा आणि कुठे राहत असतील, ते ऐकून तिथं जमा व्हायला लागले. ओके. जमा झाल्यानंतर काय झालं, तर अ, जो मेन जो लीडर होता, त्याला आज आपण पुरोहित म्हणतो. बरोबर आहे. त्यातून पुरोहित जन्माला आला, हां, की हां. तो म्हणेल तसं करायचं. आणि मग त्याच्या लक्षात आलं, की माणसं ही जी सगळी जमा झाली आहे, ह्यांचं लक्ष माझ्याकडे आहे. हे मला बघतात आहे. हं. म्हणजे काय झालं, सेन्स ऑफ ऑडियन्स आला. ओके. जिथं सेन्स ऑफ ऑडियन्स आला, तुम्हीही विचार करा, जेव्हा तुम्ही सहज कुठेही जात असाल, तर तुम्ही त्या-त्यानुसार कपडे घालता किंवा बरोबर. तयार होता, की नाही आज आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायला जायचं म्हणून आज आपण असं केलं पाहिजे. आपण बरोबर. लग्नाला जातोय तर आपण असं केलं पाहिजे. ही प्रगत अवस्था आहे. पण ही आपल्यामध्ये आहे. सेन्स ऑफ ऑडियन्स आपल्यामध्येही आहे ओके. बेसिक. ओके. तसं त्याच्यातही आलं, की मला 4 लोकं बघतात आहे. म्हणून त्यांनी काय केलं पर्टिक्युलरनेस आणला स्वतःमध्ये. हं, 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 हं. म्हणजे जर तो नाचत असेल किंवा काही बोलत असेल किंवा काही हावभाव करत असेल, त्याच्यात पर्टिक्युलरनेस यायला लागला, की ते लोकांना आवडलं पाहिजे, ते चांगलं वाटलं पाहिजे. आणि ह्या अशा हालचालीतून, ह्या सगळ्या गोष्टीतून कुठेतरी लोककलेचा जन्म झाला, असं अभ्यासक सांगतात अंदाजे. अंदाजे. ओके. हा त्याचा इतिहास आहे. आणि हा जो सेन्स ऑफ ऑडियन्स आहे, याच्यातनंच मग लोकसंस्कृती, लोककला म्हणजे हे जे लोकसंज्ञा त्याला चिकटली गेली, ही त्याच्यातनंच आलेली नाही, असावी? अजिबात असं म्हणता येत नाही. कारण तो मानसिकतेचा एक भाग आहे. ओके. मानसशास्त्र तिथं काम करतं, ओके. की मला कोणीतरी बघतंय हे तर मला जे आहे, मी पण जे आहे, हे एकट्यापुरतं आहे. लोक हे एकट्यापुरतं नाहीये. कारण लोककला ही व्यक्तिकेंद्री नसते, ती समष्टी केंद्री असते. ती बरोबर. समूहाची असते. समूह. म्हणूनच मी सुरुवातच त्या व्याख्येने केली, की समूह मनाचा गीत, नृत्य, नाट्य आणि संगीतमय आविष्कार म्हणजे लोककला. लोककला. ओके. या लोककला कशा-कशावर आधारलेल्या आहेत? जसं तुम्ही आता संगीत, नाट्य असं म्हणलात. या व्यतिरिक्तही काही त्याच्यात हे आहे? त्याच्यात कथागीत आहेत, लोकगीतं आहेत. तर सगळ्यात पहिले आपण लोकसंस्कृतीचा विचार करू. ओके. लोकसंस्कृती म्हणजे काय? तर लोकराहाटी जी आहे. राहाटी म्हणजे काय? लोकांचं राहणीमान आणि तेव्हा त्यांना आवश्यक असलेल्या गरजा. मग त्या गरजा भावनिक होत्या, मानसिक होत्या, आध्यात्मिक होत्या, शारीरिक होत्या. सगळ्या गरजा होत्या. अन्न, वस्त्र, निवारा ही जी जशी बेसिक गरज आहे माणसाची, ती गरज जशी पुरत गेली तसं त्याच्यात अनेक गोष्टी परत आल्या. मग कुटुंब आलं, बरोबर की आहे. ते आता डेव्हलप झालं पाहिजे. आता कधी कोणाचं लग्नच होत नाही, कोणाला मूलबाळच होत नाही, कोणाच्या घरात आजारच सुरू आहे. हं. तर अशा सगळ्या अनेक कोणाची नोकरीच लागत नाही किंवा कोणाचं कामच नीट चालत नाही, तर कोणाची शेतीच व्यवस्थित होत नाही. अशा कितीतरी गोष्टीच्या अडचणी जेव्हा माणसाला येत गेल्या, परत त्याने देवाचा धावा केला. आणि परत एखादी कुठलीतरी अशी शक्ती आहे, की ज्याची पूजा केल्यामुळे किंवा ज्याचं हे केल्यामुळे, आराधना केल्यामुळे आपलं काहीतरी भलं होणार आहे. हा विश्वास, ह्याला म्हणतात लोकमानस. ओके. असा शब्द आहे. लोकमानस म्हणजे काय? त्याच्या समजुती, की असं केल्याने असं होतं, ओके. तसं केल्याने तसं होतं. ह्या समजुतीमधून ह्या लोककला घडत गेल्या. आता जसं अनेक लोकांच्या घरामध्ये गोंधळ, जागरण हे जे आहे हे म्हणजे केलंच पाहिजे. म्हणजे मग ते लग्नविधीला, मुंजेला,
बारशाला हे केलं पाहिजे अशी परंपरा आहे. आणि गोंधळ जागरण हे विधी नाट्य आहे. बरोबर. तिथं विधी होतात. विधी होतात म्हणजे काय, तर चौरंग ठेवला जातो. तिथं ते सगळी देवाची जी सजावट असते ती केली जाते. तिथं रास ठेवली जाते गव्हाची, तांदळाची, सुपाऱ्या ठेवल्या जातात, नवग्रहांची पूजा होते, कलश येतो. अशा सगळ्या गोष्टी जिथं विधिवत होतात त्याला विधिनाट्य असं म्हणतात. ओके. तर अशा पद्धतीने हा लोककला पुढे बरोबर. या लोककलांनी उलट ह्या परंपरा जास्त जोपासल्या असं जाणवतं का तुम्हाला या हो. सगळ्यांमध्ये? आता लोक संस्कृतीचा हं. आविष्कार ह्या लोककला आहे. आणि लोककलेचा आविष्कार ही लोकसाहित्य आहे. ओके. असं आहे. म्हणजे एकमेकातून बाहेर आलेले आहेत. मूळ आहे त्याची लोकसंस्कृती आणि लोककलांनी ते आविष्कार स्वरूपात तुम्हाला दर्शवले आहे. ओके. म्हणजे लोकसंस्कृती आहे, मग आपलं असं आहे, तसं आहे. असं तुम्ही कितीही बोललात तरी ते किती लक्षात राहणार आहे किंवा बरोबर. किती ते लक्षात येणार आहे नवीन पिढीच्या. पण जेव्हा त्याचं सादरीकरण होतं, नाट्य स्वरूपाने होतं, गायन स्वरूपाने सादरीकरण होतं, तेव्हा कळतं की ही आपली लोकसंस्कृती आहे. कितीतरी लोककथा अशा आहेत, कितीतरी नीतिकथा आहेत, की ते तुम्हाला तुमची संस्कृती म्हणजे काय, तुम्ही कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, कोणत्या परिस्थितीत कसं तुम्ही रिएक्ट केलं पाहिजे, ह्या बाबतीतही तुम्हाला मार्गदर्शन करणारे बरोबर, आहेत. बरोबर. पण या जसं लोकसंस्कृती आपल्याला मुलांना सांगते, की पुढच्या पिढीला काही ना काहीतरी शिकवते. त्याचबरोबर त्यांनी काही कुप्रथांनाही अंगीकारलंय असं वाटतंय का तुम्हाला अगदी, याच्यात? अगदी बरोबर आहे. भारतीय संस्कृतीमध्ये तुम्ही बघाल, की ज्या परंपरा आहेत, हं. ह्या परंपरांनी एक जसं काय म्हणतात त्याला एक बॅनर आहे ज्याचं, असं आपण आजच्या भाषेत म्हणू. की त्या बरोबर. बॅनरच्या मागे कुठेतरी त्या प्रथांच्या मागे कुप्रथा जन्माला आलेल्या आहेत. बरोबर आहे. आता त्या कशा जन्माला आल्यात ह्याबद्दल आपण पहिले चर्चा केली पाहिजे. करेक्ट. तर त्याची एक छोटीशी कथा मी हं, तुम्हाला हं. सांगते. एक म्हणजे ती कथा नवीन पद्धतीची आहे, काही लोककथा नाहीये. हां. तर हे जे वैज्ञानिक असतात, जे नेहमी रिसर्च करत असतात, हं. तर त्यांनी एक मानसशास्त्राचा रिसर्च केला आणि तो माकडांवर केला. ओके. तो कसा केला, की पहिले एक बंद खोलीमध्ये 4 माकडं त्यांनी जमा केली बरोबर. आणि ती माकडं तिथे ठेवली आणि त्यांना असं त्या खोलीमध्येच किती मोकळीक मिळेल ह्याची पूर्ण व्यवस्था केली. म्हणजे झाडासारखं फांदी वगैरे सारखं बनवून ठेवलं. बाकीचं सगळं व्यवस्थित असं त्यांना खेळायला वगैरे, आदळायला सगळं होतं छान, बरोबर. मजा करायला. बरोबर. तर त्यांना म्हणून माकडांना काही दुसरा प्रॉब्लेम काही झाला नाही. बरं. ते खुश होती, आनंदात होते. पण त्यांनी काय केलं, एक घोडा असतो ना तो शिडी ज्याला चढतो आपण, तो घोडा असतो म्हणजे बरं. असा उघडला की त्याच्यावर बसण्याची व्यवस्था हं, असते. एवढा उंच एक घोडा लावला आणि त्याच्यावर त्यांनी केळी ठेवली. केळी ठेवली आणि माकड भूक लागली की तिथं वर चढायचं. कारण त्याला वर चढून खायला मजा येते. म्हणून ते बरोबर. वर चढायचं. जसं ते वर चढलं, केळीजवळ पोहोचलं की वरून शॉवर व्हायचं. पाणी पडायचं. हं, हं. आणि ह्या जनावरांना पाणी वगैरे हा प्रकार आवडत नाही. त्यांच्या अंगावर फर असल्यामुळे ते वरून पाणी पडलेलं हं. त्यांना आवडत नाही. हां, त्यांना जेव्हा इच्छा असेल तेव्हा ते पोहायला जातील, मस्ती करतील, तो भाग वेगळा आहे. मग तेव्हा त्याला अंगावर पाणी पडायचं, तेव्हा तो तिथून निघून यायचा ओके. पटकन. मग असं दुसऱ्या माकडांनी पण केलं. तो पण गेला, त्यालाही तसंच झालं, की नाही, नाही इथं पाणी पडतं. हं, हं. मग तिसऱ्या माकडाने पण तो प्रयत्न केला. तिसऱ्यासोबतही तेच झालं. बरोबर. तर चौथा माकड जो चढायला गेला त्याला त्यांनी चढूच दिलं नाही. त्याचा ओके. पाय खेचला. खाली उतर, तिथं जाऊच नको असं हां, होतं हां, म्हणून. हां, हां. ह्याला काही कळेना पण काय नेमकं काय होतंय? बघितलं होतं पण काय करेक्ट. नेमकं कळेना. मग त्यांनी आपलं जाऊ दे बाबा नाही म्हणतात आहे तर बसूया आपण. बसूया. ते कसे त्यांचं ग्रुपलिझम जोरदार असतं. हो, हो. समूह चांगला असतो. समूह चांगला असतो. मग त्यांनी काय केलं, की त्या तिन्ही ज्यांनी त्याचा हे घेतला होता, अनुभव घेतला होता, त्या तिन्ही माकडांना त्यांनी आउट केलं ओके. रूममधून आणि ज्यांनी अनुभव घेतला नव्हता त्याला तिथं ठेवलं. मग नवीन माकडं त्यात टाकली. तर नवीन माकडं जशी वर चढायला जायची तसा हा पाय खेचायचा. खाली उतर. जायचं नाही, वर नाही जायचं. बाकी तू ओके. सगळीकडे खेळ, वर नाही जायचं. हं, हं. अशी अनेक माकडं बदलत गेली. भरपूर माकडं त्यांनी बदलली. प्रत्येक वेळेला हेच झालं. तिथं जायचं नाही. पण का जायचं नाही हे कोणालाच माहित नाही. बरोबर आहे. आणि सगळे नवीन होते हं, त्यातले. हं, हं. तर अशा पद्धतीने काय झालंय, अशीच आपली प्रथा आहे. आपण हे म्हणजे असं म्हणजे असं करायचं. पण ते का करायचं? बरोबर आहे. त्याचं काय कारण आहे? त्याचं काही वैज्ञानिक कारण आहे का? शारीरिकदृष्ट्या कारण आहे का? मानसिकदृष्ट्या कारण आहे का? कारण आपले जे वेद आहे हं. किंवा आपल्या ज्या प्रथा आहे, ह्याला शरीरशास्त्र आणि मानसशास्त्र या बरोबर. दोन्हींची जोड आहे. जोड आहे. त्याच्याशिवाय ते नाहीये. आपले जे बरोबर. उपवास, तापास आहे किंवा काही विधी परंपरा आहे, हं, ह्याला हं. त्याची जोड आहे कुठे ना कुठे.
हे कोणाला माहित नाही आता काय करायचं. तशी आपली प्रथा निर्माण झाली आणि या प्रथेमध्ये काय, हे असं करायचं असतं, झाला विषय संपला. बरोबर ठीक आहे, असं बरोबर करायचं असतं. बरोबर आहे. पण असं करत, करत, करत काय झालं, की एक कुप्रथा कुठेतरी जन्माला आली. आता तुम्हाला एक छोटं उदाहरण देते. जागरण या लोककला प्रकारामध्ये हं. मुरळी आहे. हो. त्या मुरळीला काय करतात, जेव्हा ती वयात येते तेव्हा खंडोबासोबत तिचं लग्न लावतात. ओके. आणि खंडोबासोबत लग्न लावल्यानंतर त्याच दिवशीपासून तिची बोली लागणं सुरू होतं. तिथला जो सरपंच असतो मुख्य किंवा मुख्य माणूस असेल त्या गावचा, तो पहिली बोली लावतो. आणि त्यानंतर पूर्ण गाव. बरोबर आहे. तर ही कुप्रथा. बरोबर. खंडोबासोबत तिचं लग्न होणं नो प्रॉब्लेम. हं. तिथपर्यंत ठीक आहे. कारण आपल्या वैदिक शास्त्रामध्ये पण जेव्हा मुला-मुलीच्या कुंडलीमध्ये लग्नाच्या घरात जर काही दोष असेल, तर मुलाचं लग्न रुक्मिणीसोबत आणि मुलीचं लग्न कृष्णासोबत लावतात. एक कळस ठेवला जातो आणि ती विधी केली जाते. इट्स ओके. ते काही प्रॉब्लेमॅटिक नाहीये. पण हे जे आहे प्रत्येक आणि परत तिची इच्छा आहे का ते सगळं करण्याची? तर हे कधी कोणी तिला विचारलेलं नाही. विचारले. बरोबर. त्यामुळे ही तुझी ही प्रथाच आहे. हे असं करावंच लागतं. ही परंपराच आहे. हे तुम्हीच केलं पाहिजे. असं म्हणून तिला ते जबरदस्ती अ, अ, करायला लावतात. इथं माझा विरोध आहे. बरोबर. तुम्ही मुरळीच्या म्हणजे अनुषंगाने स्त्रीच्या याच्याशी आलेलाच आहे. तर सर्वाधिक या कुप्रथांचा फटका म्हणजे मुरळी ह्या त्यातलं उदाहरण झालं, पण असे असंख्य प्रकार आहेत की ज्याचा स्त्रियांना फटका बसतो. जास्तीत जास्त तर स्त्रियांना फक्त का म्हणजे स्त्री हा इतका कशामुळे हे जास्त त्यांच्यावर हे होत असावं? ही बघा सुरुवातीला भारतीय संस्कृती तुम्ही जर बघितली तर मातृसत्ताक पद्धती होती. पण बौद्ध काळापर्यंत मातृसत्ताक पद्धती विरळ, विरळ, विरळ होत चालली आणि बौद्ध काळात ती पूर्णपणे जवळपास संपुष्टात आलेली. त्यानंतर पुरुष प्रधान संस्कृती तयार झाली. पितासत्ताक का नाही झाली? नाही. तिथं पित्याचं हे का नाहीये एक की प्रत्येक मुलीला आपली मुलगी मानणं किंवा प्रत्येक स्त्रीला पहिले आपली मुलगी मानणं किंवा आपली बहीण मानणं ही वृत्ती नाही. पुरुष प्रधान संस्कृती तयार झाली. तर ह्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये काय झालं की सर्वप्रथम तुम्हाला दिसतं ते स्त्रीला भोग वस्तू म्हणून बघणे. साधं सरळ आणि स्त्रियांना परत शिकूच द्यायचं नाही. कारण त्या शिकल्या तर त्या हुशार होतील. आता तुम्हाला एक साधं उदाहरण अमेरिकेतलं सांगते. अमेरिकेमध्ये 1800च्या काळामध्ये अ, आणि 1800 आणि 1900 मध्यामध्ये खरं म्हणजे ब्युटी पार्लर ही संकल्पना सुरू झाली. ओके. ब्युटी पार्लर ही संकल्पना तिथून सुरू झाली आणि ती कशी सुरू झाली त्याची खूप सुंदर मजेशीर कथा आहे. त्याचा संदर्भ आपल्याला इथं मिळेल. बरोबर. तर काय झालं, की ज्या स्त्रीनी ते सुरू केलं ते ब्युटी पार्लर तिचा एक मित्र होता. आणि महिला ह्या हुशार अशा तशा मुळातच त्या बरं. खूप हुशार असतात असं काही नाही. तर तिला पॉलिटिक्समध्ये उतरायचं होतं. राजकारणात तिला उतरायचं होतं. तर ती म्हणाली, की मला राजकारणात उतरायचं आणि हे त्यांना माहिती आहे पुरुषांना, की बायका एकदा जर एखाद्या विषयात उतरल्या, की त्या कशा उतरतात सखोल. कारण त्यांना वाईट संगत, सवयी ह्या सगळ्या गोष्टी नसतात. नाही. कारण मानसिक दृष्ट्याच त्या इतक्या प्रबळ असतात, की ते काहीही करू शकतात. ही महिलेची शक्ती तुम्हाला वेगळी सांगायला मिळते. तर हे त्याच्या लक्षात आलं, की इथं आपलं काम कठीण होणार आहे. मित्राच्या. हां. आणि आपण आउट होणार आणि पुरुषांना याचा भयंकर त्रास होईल सगळ्यांना. तर त्याने एक खेळ खेळला. त्याने ही जी ब्युटी पार्लरची संकल्पना आहे तिच्यात रोवली, की तू ह्याच्यात लक्ष दे. महिलांना हुशार होणं गरजेचं नाहीये, महिला सुंदर असणं गरजेचं आहे. हे तिच्यात ठसवलं गेलं आणि ब्युटी पार्लरची संकल्पना तिथून सुरू झाली आणि ब्युटी पार्लर ही संकल्पना तुम्हाला स्वप्न दाखवते. बरोबर. तुमचं गोरं असणं, तुमचं सुंदर असणं आणि स्वप्नांचा नेहमी बाजार आहे. म्हणून स्वप्न बघा ती खरी करण्यासाठी. त्याचा बाजार होऊ देऊ नका. तर अशा सगळ्या या गोष्टीतून तुमच्या लक्षात आलं असेल, की महिलांनाच जास्त कारण तिला ठसवण्यात आलं तुझं सुंदर असणं गरजेचं आहे. तुझं बरोबर. शिकणं गरजेचं नाहीये. बरोबर. तू जर सुंदर असशील तर तुझं लग्न होईल. तुझं लग्न होणं गरजेचं आहे. आज भारतीय संस्कृतीमध्ये लग्न होणं गरजेचं आहे, मान्य आहे. पण याचा अर्थ तिने तिचं अस्तित्वच निर्माण करू नये का? तिने शिकूच नये का? तिने बरोबर. सुंदरच असणं गरजेचं आहे का? ती जशी आहे तशी. या प्रकृतीने तिला जसा जन्म दिलाय तसा. कारण स्त्री सुंदर कधी होते? स्त्री सुंदर होते जेव्हा तिला मातृत्व प्रदान होतं. ती जन्माला आल्या-आल्या किंवा वयात आल्या-आल्या ती सुंदर होत नाही. हां, होते. एका वयात ती सुंदरच दिसते. 16 ते 20 वर्षापर्यंतच्या, 25 वर्षापर्यंतच्या मुली सुंदरच दिसतात त्या कशाही असल्या तरी. ते कारण तो त्यांचा एक काळ असतो पण जेव्हा खऱ्या अर्थाने तिला मातृत्व प्रदान होतं, जेव्हा ती आई होते,
तेव्हा ती दैवी सुंदर होते. आणि हे आतलं आपलं सौंदर्य जर आपल्या महिलांना कळलं ना, ते कधीही कोणाच्याही अशा कुप्रथांमध्ये त्या फसणार नाही. बरोबर. तर ही शक्ती आपण आपली ओळखली पाहिजे. म्हणून महिलांना खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीत गुरफटून ठेवून त्यांना अधिक फटका पडलेला आहे. मग तुम्ही असं म्हणाल पुरुषांना फटका पडलेलाच नाहीये का? तर असं नाही. पुरुषांनाही फटका त्याचा पडलेला आहे. त्याच्यात आपण जोगता बघतो आणि त्याच्यात आपण पोतराज बघतो. हे बघतो. 2 गोष्टी आपण महाराष्ट्रात विशेषतः बघतो. जोगत्याला कसं मुद्दामून त्यांनी स्त्रीचा वेशच घालायचा आणि जोगवा मागायचा. का? तर त्याचा नाईटफॉल झालाय म्हणून. अरे किती नैसर्गिक गोष्ट आहे ही. झालीच पाहिजे. नाही झाली तर कसं होणार? पण तरी त्याच्यात गुरफटवण्यात आलं. परत ती जोगती नाही, तिला काय तर केसात बट आली म्हणजे गुंता झाला. मग अरे गुंता ह्या केसांचा आजार आहे. जर तुम्हाला केसांच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी असतात म्हणजे कोंडा होणं आणि सगळ्या गोष्टी होणं, काही लोकांना उवा खूप होतात. तर ते बट ही त्याचा आजार आहे. त्याची औषधी घेतल्या की मग बटा होत नाही. किंवा बटा तर असे वारं खूप चाललं तर बटा होणारच आहे. पण एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून तिला जोगतीन करण्यात आलं. म्हणजे तिने तिचं सामाजिक जीवन, तिचं वैवाहिक जीवन जगायचं नाही तर फक्त ते भीक मागायची आणि स्वतःचा झुलवा लावून घेऊन कुठल्याही पुरुषासोबत राहायचं. अशा पद्धतीच्या कुप्रथांमध्ये ती पेचली गेली. मग आपण येतो परत पुरुषांवर येते पोतराज. पोतराज ही निषेधित लोककला प्रकार असं आम्ही म्हणू. कारण ओके. निषेधित यासाठी कारण त्याला लोककला प्रकार म्हणता येत नाही. कारण कला म्हणजे काय ह्याचा जर आपण विचार केला तर कला म्हणजे ही स्वतःला आनंद देणारी आणि दुसऱ्यांना आनंद देणारी ती कला. मग ही जी पोतराज आहे ही कला आनंद देणारी आहे का? ह्याचा पहिले तुम्ही विचार करा. त्याचं ते जे बुबू, 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 बुबू वाजतं, ते बुगबुग, बुगबुग वाजल्याबरोबर तुम्हाला आतून थरथरायला हो, होतं. भीती हो. वाटायला लागते जर तुम्ही घरात असाल तर ऐकत असाल तर. हो. आणि मग त्याचे सोटे मारणं सटाक, सटाक. हं. हा आवाज कोणाला आवडेल? आणि जेव्हा आपण प्रत्यक्षात त्यांना बघतो ते स्वतःला मारून घेतात आसुडाने आणि ते त्यांना कधी रक्त पण निघतं. त्यांना ते पॅचेस आलेले असतात आणि तो त्यांचा तो अवतार सगळा, की देवी अंगात आली आहे तसं. ही कला आहे का? मुळात ही कलाच नाहीये. म्हणून याला ओके. निषेधित म्हटलं गेलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने पण त्याला निषेध केलेला आहे, की हे असू नये. आणि त्यांचं असं म्हणणं आहे, की देवी त्यांच्या अंगात येते आणि ती तुमची रोगराई वगैरे सगळं घेऊन जाते. पण ही पण एक प्रकारची स्वतःला मारून घेणं आणि हे सगळं एक प्रकारची कुप्रथा आहे. कारण मानसिकतेवर तुमच्या आधारित तुमचं जर विल पॉवर स्ट्रॉंग असेल, की मी तुम्हाला तुमच्यात देवी बघते. आज माझी मुलाखत घ्यायला येणारी देवीच आहे. अशी देवी आहे, की जी इच्छिते, की तू लोकांना सगळ्यांना सांग ह्या सगळ्या गोष्टी. तर माझ्या मानसिकतेवर ते आधारित आहे. तर ही जी मानसिकता आहे ही बदलणं खूप गरजेची आहे आणि आज खूप बदलली आहे. आता गावाचे लोकं पण खूप हुशार झालेले आहेत. तर त्याच्यात फसत नाही. पण आता ते जे लोकं फिरतात ते त्यांचं ते परंपरा आहे आणि त्यांची जी ही आहे, काय म्हणतो आपण त्याला संस्कृती आहे ती त्यांनी सोडलेली नाहीये. आपण पोतराज हे ऐकलं तसंच वासुदेवही या या ह्याच्याबद्दलही ऐकायला आवडेल. कारण तोही इकडे-तिकडे फिरतात आणि हे तर ते हो, का असावं? वासुदेव ही परंपरा जी आहे ती अ, सकाळी जेव्हा सूर्य उगवतो आणि एक पहाटेची कामं बायकांची जी सुरू होतात, त्या काळात तो तेव्हा नामस्मरणाचं महत्त्व, या सूर्याचं महत्त्व, या संस्कृतीचं महत्त्व सांगण्यासाठी तो तेव्हा येतो हां, आणि दान मागतो. हां. तर लोककलावंतांची तर ती परंपराच आहे. दान मागणं, बिदागी मागणं ही हो. सगळी परंपराच आहे. त्यासाठी तो येतो आणि नाचतो. जेव्हा तो येतो तेव्हा एक प्रसन्न वातावरण करून जातो. लहान-लहान मुलं पण त्याच्या आसपास असतात. तर तो लोकसंस्कृतीचा खूप महत्त्वाचा भाग पण आहे आणि अगदी दिवसाचा विचार केला तर सुरुवातच त्याच्यापासून होत असते. ओके. त्या याच्या. आता लोककला जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मनोरंजन हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. तर गोंधळ, जागरण या परंपरा आणि त्याचं मनोरंजन या याकडे कसे बघता? हां, त्यात मी तुम्हाला 4-5 प्रकारांचे जे हां, लोककला प्रकारांचे आहे त्याचं मुळात डिटेल सगळं सांगते. हां. लोककला ज्या आहेत ते विधिनाट्य, भक्तिनाट्य, प्रबोधन नाट्य आणि लोकानुरंजन या 4 प्रकारामध्ये आपल्याला दिसून येतात. तर आणि हे भारतीय परंपरेत कुठल्याही भारतीय कला जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला ह्याच पद्धतीने बायफर्केशन केलं पाहिजे. विधिनाट्य आहे, भक्तिनाट्य आहे, प्रबोधन नाट्य आहे आणि लोकानुरंजन म्हणजे लोकांचं मनोरंजन करणारं असं ते नाट्य ह्या 4 प्रकारचे नाट्य त्यात असतात. तर गोंधळ आणि जागरण हे विधिनाट्य.
विधिनाट्य म्हणजे काय, तर त्यात विधी असतो, काटेकोर नियम असतात. गोंधळ जागरण हे जे आहेत हे 2 भागांमध्ये सादरीकरण त्याचं होत असतं. पूर्व रंग आणि उत्तर रंग. बरोबर. जसं गोंधळ आहे, तर गोंधळात सर्वप्रथम कुठलाही लोककला प्रकार असेल, सर्वप्रथम गण गायला जातो. पहिले गणपतीला आवाहन केलं जातं. तर बरोबर. गोंधळामध्ये पण सगळं ते चौरंग मांडणं, त्याची पूजापाठ, कळस, कडाकण्या लावणं, सगळं माळ लावणं वगैरे सगळा प्रकार तो झाला. गण गायला जातो, गणपतीला आवाहन केलं जातं. गणपतीला आवाहन केल्यानंतर गोंधळ हे देवीचं आहे. बरं. कदमराई गोंधळी आणि रेणुराई गोंधळी असे 2 प्रकारचे गोंधळी असतात आणि गोंधळाचे 2 प्रकार आहेत. काकड्या गोंधळ आणि संबळ्या गोंधळ असे प्रकार आहेत आणि हे रेणुराईचे रेणुका देवीचे भक्त असतात. तर त्या देवीचं आवाहन केलं जाते. देवीची सगळी गाणी गायली जातात. देवीचं आवाहन झालं की इथं पहिला भाग म्हणजे ज्याला पूर्व रंग म्हणतो तो तिथं संपला. बरोबर. मग उत्तर रंग सुरू होतो आणि उत्तर रंगामध्ये नाट्य रूपाने कथा लावली जाते. इथं त्या कथेचं नाट्यरूप सादरीकरण होतं. यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जांभूळ आख्यान खूप फेमस. विठ्ठल उमपांचं जांभूळ आख्यान. ओके. ज्यामध्ये द्रौपदीचं मन पाकुळलं म्हणजेच द्रौपदीच्या मनात कुठेतरी इतका असा व्यभिचार आला आणि त्या व्यभिचार आल्यामुळे तिच्याकडून ते पाप घडलं आणि त्या पापाचं क्षालन म्हणून ते जी कथा आहे ती तिथं मांडली जाते आणि विठ्ठल उमप आणि आता त्यांचे पुत्र नंदेशजी उमप अप्रतिम ते सादरीकरण करतात. कधी तुम्हाला चान्स मिळाला तर नक्की बघा. खूप छान ते असं नाटक आहे. मग झालं नंतर आलं जागरण. जागरणही हे विधिनाट्य आहे. ओके. पण ते खंडोबाचं आहे. ह्याच्यामध्ये गादी भरण आणि ते सगळं सजवणं, कलश वगैरे सगळं ठेवलं जातं. दिवटी असते. दिवट्याची पूजा केली जाते आणि अशा सगळ्या लंगर तोड आणि ते शेवटी होतं. असे सगळे प्रकार त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला गण होतो. नंतर गाणी होतात खंडोबाची आणि वेगवेगळी गाणी होतात. त्यांचं देवतेंचं वेगवेगळ्या देवतेंचं क्षेत्रपाल देवतेंचं आवाहन केलं जातं आणि त्यानंतर पूर्वरंग संपला की उत्तर रंगामध्ये खंडोबाची एखादी कथा नाट्य रूपाने सादर होत असते. खंडोबाचं लगीन हे खूपच फेमस आणि प्रसिद्ध असं नाटक ते आहे खंडोबाचं लगीन आणि ते कसं म्हणजे म्हाळसाबाई सोबत त्याचं लग्न ऑलरेडी झालेलं असते. पण बाणूबाई सोबत त्याचं लग्न कसं होतं आणि त्याच्यासाठी काय काय युक्त्या कृत्या केलेल्या असतात आणि त्यानुसार ते नाटक पुढे जात असतं. ते बघण्यासारखं आहे. मजा येते त्याच्यात आणि मग बाणूबाईचा स्वभाव वेगळा आणि त्याच्याकडून कसे ते जुळवून घेतात आणि अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मग जागरण गोंधळ झालं की विधिनाट्य झाली. भारुड जे आहे आपल्या महाराष्ट्रात अतिशय प्रसिद्ध असं भारुड. हे भारुड जे आहे हे भक्तिनाट्य आहे. हे भक्तिनाट्यात आहे आणि वि.का. राजवाडे जे इतिहासाचार्य होते त्यांनी याला चंपू काव्य म्हटलेलं आहे. का त्याच्यात गद्य आणि पद्य दोन्ही भाग येते म्हणून काव्य पण आहे आणि निवेदन पण आहे म्हणून याला चंपू काव्य म्हटलं गेलेलं आहे. तसंच पोवाड्यालाही चंपू काव्य म्हटलं गेलं आहे. भक्तिनाट्यामध्ये काय आहे तर भक्तिनाट्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नियम किंवा काटेकोरपणा नाही. त्याच्यात एक सुरुवातीला गण म्हटला जातो आणि पुढे संतांनी रचलेली भारुडं म्हटली जातात. तर भक्तिनाट्य का म्हटलं गेलं की याला कुठल्याही प्रकारचा नियम नाही, कुठल्याही प्रकारची वेळ नाही, मुहूर्त नाही. कधीही, कुठेही, कसंही हे सादरीकरण होऊ शकतं. इव्हन पर्सनली आपण आपलं भजनामध्ये पण अनेक लोकं करू शकतात. भारुडाचे 2 प्रकार आहेत. सोंगी भारुड आणि भजनी भारुड. ओके. भजन गाऊन त्याच्यामध्ये रंग आणला जातो म्हणून ते भजनी भारुड आणि सोंगी भारुडमध्ये सोंग घेतला जातो. ओके. तर ह्याची पण तुम्हाला एक गंमत सांगते की आपले जे संत आहेत, हे संत जेव्हा पहिले कीर्तन म्हणायचे आणि कीर्तन सादर करायचे, तेव्हा पूर्वी काळी ते शेतकरी मंडळी आणि ही सगळी मंडळी आपली बिचारी काम करणारी मंडळी जी होती चाकरमानी, हे सगळे येऊन तिथं रात्री आपलं देवाचं काहीतरी चांगलं ऐकायला मिळतं, मनोरंजन होतं म्हणून ते येऊन बसायचे. पण त्या संतांच्या लक्षात आलं होतं की आपण हे सगळं कीर्तन वगैरे सादर करतो आणि जरा मोठी-मोठी शब्द वापरतोय. पण ह्यांना काही ते जास्त पचनी पडत नाही. कारण कीर्तनमध्ये काय सांगितलं गेलं आहे, की तुम्ही या पृथ्वी तलावर कशाला आलात? तर तुम्ही कुठलातरी एक संकल्प घेऊन आलेला आहात. तो संकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय-काय केलं पाहिजे? तुम्ही तुमच्या आयुष्यात कसं वागलं पाहिजे? सगळ्यांशी कसं राहिलं पाहिजे? सगळ्यांची नाती कशी जपली पाहिजे? नात्यांना विशेष महत्त्व दिलं पाहिजे आणि पुढे माणसाचा जेव्हा मृत्यू होतो, मग मृत्यूनंतर काय होतं? अशा कितीतरी गोष्टी त्या कीर्तनातून आपल्याला समजवण्यात येतात, सांगण्यात येतात. पण हे त्यांना काही
रुचेना पचेना हे त्यांच्या लक्षात आलं होतं, की एवढं त्यांना कळत नाहीये. कळत नाहीये. मग ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर त्यांच्या लक्षात आलं, संत खूप हुशार होती आपली. त्यांच्या लक्षात आलं, की ह्यांच्यातलाच जर एखादा माणूस जर ह्यांना ह्यांच्याच बोलीत, कारण बोलीला खूप महत्व आहे, त्या भाषेला बरोबर खूप आहे. महत्व आहे. भाषेला. तर त्यांना लगेच ते पटेल. कारण ती त्यांच्यातलीच उदाहरणं असतील, त्यांच्यातली बोली असेल, त्यांचे ओळखीचे शब्द असतील. त्यामुळे ते त्यांना जास्त रुजेल, पटेल. म्हणून त्यांनी काय केलं, भारुडाची ही संकल्पना मांडली. हो. भारुडं रचली. आणि त्या भारुडात जसं वैदिण आहे. हां. वैदिण काय करते? दिवा विकते, सुया विकते, चहा गाळण विकते, खुळखुळं विकते. एक लेकरू असतं तिच्याजवळ. आणि ती वैदिण काय करते? तर गावभर फिरते. सुया घे, बिब घे, गजग घे माय. हां. माझ्या रामाची आहे वाढ ग माय, माझ्या कृष्णाची आहे वाढ, तुला बुरगुंडा होईल माय. ती वैदिण काय करायची, जे ओरिजिनल वैदिण असते ती गावभर हे सगळं गजग बिबा तिच्याजवळ, परत काही आयुर्वेदिक औषधी, बाकी सुया हे ते सगळं विकायची. आणि त्याच्या बदल्यात ती जेवण मागायची. बरोबर आहे. नाण्यांची देवाणघेवाण नव्हती नव्हते. तेव्हा, किंवा त्यांना त्याचं महत्वही नव्हतं. जेवायला मिळालं झालं, असं त्यांचं एक लाईफ होतं. तर ते कॅरेक्टर त्यांनी उचललं, गारुडाचं कॅरेक्टर त्यांनी उचललं, डोंबाऱ्याचं कॅरेक्टर त्यांनी हो. उचललं. आणि हे कॅरेक्टर घेऊन त्यांनी भारुडं रचली, आणि कितीतरी हजारो भारुडं आहेत. त्यांनी ती रचली आणि ती लोकांसमोर आणली. तेव्हा त्यांच्या बोलीतून, त्यांच्या भाषेतून, त्यांच्या त्या पेहरावातून त्यांना ते आपलंसं वाटलं. आणि आपलंसं वाटलं म्हणून भारुड अधिक रुजलं. आणि लोकांना ते कळलं. मग पोवाडा आहे. तर पोवाडा हे प्रबोधन नाट्य आहे. त्यांनी एनलाइटमेंट केलंय, समाजाचं प्रबोधन केलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांच्या काळात ते विशेषतः फळलं फुललं ज्याला म्हणून जास्त हायलाइट झालं. लोकांना कळलं की हे असतं. पोवाडा म्हणजे काय? तर पोवाडा म्हणजे कीर्तिगान. राजाने काय केलं, कसं केलं, कसा तो लढला, कसा हे सगळं त्यांनी जे बघितलं त्या पोवाड्याकारांनी, त्या रचनाकारांनी किंवा त्या शाहीर हे पोवाडे रचतात. तर त्यांनी त्यांच्या गायनातून आणि त्याच्या निवेदनातून ते लोकांपर्यंत पोहोचले, की आमचा राजा कसा आहे, तो कसा लढला, कसं केलं त्यांनी, मग कसं ते आले, कशी त्यांनी एंट्री केली, आणि कसं कसं नेमकं काय घडलं, हे त्यांच्या गद्यातून आणि त्यांच्या पद्यातून ते लोकांपर्यंत त्या काळी पोहोचायचं. ब्रॉडकास्टिंग होतं, ते पत्रकारच होते ते एक प्रकारचे. आणि तुमच्यातलेच एक होते. असे हे पोवाडेकार. परत आता हा राजांचा आणि हा विषय निघाला म्हणून सांगते. गोंधळामध्ये करपल्लवी एक प्रकार आहे. ओके. करपल्लवी ही भाषा अशी आहे, की हे गोंधळी काय करायचे, हेरगिरीचं काम करायचे. हो. तर शिवाजी महाराजांच्या काळात तर त्यांना खूप काम मिळालं होतं हेरगिरीचं. म्हणजे काय, सीआयडी पणा करायचा जो प्रकार आपण म्हणतो, की काय चाललंय त्या छावणीमध्ये शत्रूच्या, नेमकं काय काय चर्चा चालली आहे, काय त्यांची तयारी चालली आहे, नेमकं काय चाललंय हे सांगण्यासाठी त्यांच्या हाताचे इशारे, तर एक तो छावणीत असायचा. तो छावणीतून कुठेतरी थोडा लांब तो त्याला सांगायचा. आणि तो गडावरच्या एखाद्या त्याला सांगायचा, गड्याला, म्हणजे तो पण जाणता त्याच्यातला असायचा. बरोबर. त्याला ती करपल्लवी भाषा, करपल्लवी म्हणजे हाताने, म्हणजे हां. आकाश दाखवायचं तर आकाश, का म्हणायचं तर कात्री असं म्हणायचं, म्हणजे का, म्हणजे कात्रीचा त्रिगुण नाही, का फक्त. असे कितीतरी असं माझी बोली माझी कथा या पुस्तकामध्ये मी ते पूर्ण नाव, आडनाव, आणि त्या नावासाठी आडनावासाठी ते कसे हाताचे इशारे करतात त्याचं पूर्ण चित्र वगैरे असं ओके. दिलेलं आहे. हां. ते जर कोणी वाचलं तर त्याच्यात त्यांचा चांगला अभ्यास होईल, आणि त्याचा पूर्ण इतिहासही त्याच्यात लिहिलेला आहे. तर अशा पद्धतीने करपल्लवी ही बोली, ही भाषा तेव्हा अवगत होती, आणि त्यांना कळायचं त्याच्यावरून, की असं असं सगळी तयारी आहे, आणि ते जाऊन मग राजाला सांगायचं. नमस्कार. पर्ण डिजिटल म्हणजेच दृकश्राव्य दिवाळी अंक 2023 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पर्ण दिवाळी अंकामधून आजपर्यंत अनेक विषय आपण मांडलेले आहेत. यावर्षीचा विषय सुद्धा तितकाच वेगळा आहे. संस्कृती. आपण नेहमीच म्हणतो की ही आपली संस्कृती आहे किंवा तमुक आपली संस्कृती नाही. येणाऱ्या नवीन पिढीला संस्कृती म्हणजे काय याची माहिती व्हावी, यासाठी या विषयाचा वेध घेण्याचं आम्ही ठरवलं. या विषयाच्या अनुषंगानं त्यातल्या अभ्यासू मान्यवरांशी, विचारवंतांशी आम्ही संपर्क साधला, त्यांच्याशी संवाद साधला आणि या विषयाचा अभ्यास केला. आता या सर्व मंडळींचा अभ्यास, त्यांचे अनुभव, या अनुषंगानं संस्कृतीची व्याख्या केलेली दिसते. आता यामध्ये नवीन पिढीनं काय घ्यायचं, तर वास्तवाचं भान आणि भविष्याचा वेध घेत ही संस्कृती विस्तारायला हवी.
आणि म्हणूनच पर्णच्या डिजिटल दिवाळी अंकामधून, पर्णच्या साईटमधून या संस्कृतीचा अभ्यास आम्ही तुमच्या सर्वांसमोर मांडलेला आहे. त्याचा सर्वजण लाभ घेतीलच अशी आशा आहे. ज्यांनी ज्यांनी पर्णसाठी मुलाखती दिल्या ते सर्व मान्यवर, पर्णचे टीम, जाहिरातदार, हितचिंतक या सर्वांनाच दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.